नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी म्हणजे 4 मे दिवशी सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक आणि दुर्दैवी असा निकाल दिला. खरं तर न्यायालयाच्या निकालावरती टीकाटिप्पणी करता येत नाही हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील मराठा समाजानं आरक्षणासाठी जो काही नेटानं लढा उभा केला होता आणि त्यानंतर मराठा आरक्षण दृष्टिक्षेपात आलेलं होतं, अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही 56 मराठा मोर्चे निघाले, जे अत्यंत विराट होते, ज्यांची देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा पद्धतीनं अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत संयम ठेवून, पण त्याचबरोबर नेमक्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यातील हे मराठा मोर्चे निघालेले होते. त्यानंतर राज्य सरकारनं जे काही आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं. गायकवाड आयोगानं दिलेला जो काही अहवाल होता तो तिथं मंजूर झाला, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. सध्याचा कोरोनाचा काळ आहे, संचारबंदी आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे याबद्दल उघडपणे अजूनही मराठा समाज रस्त्यावरती आलेला नाही आहे. पण मराठा समाजाच्या मनामध्ये खदखद आहे, एक अस्वस्थता आहे की या समाजाचंच आरक्षण का नाकारलं जाते. दुसरीकडं मराठा आरक्षणावरून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तूतूमैमे सुरू झाले. राज्य सरकार म्हणते की ही जबाबदारी केंद्राची आहे, सध्याचं विद्यमान राज्य सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, आणि त्याच वेळेला राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते मात्र म्हणतायत की एकूणच राज्य सरकारनं कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू व्यवस्थित मांडली नाही, त्यामुळंच हा पराभव झालेला आहे. नेमकी परिस्थिती काय आहे मला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आज मी एका राज्यातील विरोधी पक्षाचे प्रमुख, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजर्षी शाहूंचे जनक घराण्याचे वारसदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांना बोलवलेलं आहे. मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की नेमकी मराठा आरक्षणाबद्दल भाजपची भूमिका काय आहे, त्यांची स्वतःची भूमिका काय आहे आणि या प्रश्नावरती तोडगा काय निघू शकतो असं ते सुचवतील. मी स्वागत करतो समरजित सिंह घाडगे यांचं. नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिला आहे त्या निर्णयाकडे तुम्ही कशा दृष्टीनं बघता. तुमचा विरोध असणारच आहे, यात काही शंका नाही, परंतु तुमच्या दृष्टीनं भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला राज्य सरकार कोणत्या बाबतीत कमी पडलं असं वाटते? सर्वप्रथम हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला तो माझ्या हिशोबाने मराठा समाजाच्या, मराठा आरक्षणाच्या पूर्ण या लढ्यामध्ये सगळ्यात काळा दिवस आहे. पहिलं म्हणजे हा जो निर्णय झाला ह्याला विरोध काही मी करणार नाही आहे, कारण हा निर्णय का झाला ह्याच्यामध्ये कोर्टाची काही चूक नाही आहे. याच्यामध्ये राज्य शासनाने जो हलगर्जीपणा केला, मी स्पष्ट शब्द वापरतोय, याच्यामुळे हा निर्णय झाला. ते थोडंसं मी इथं मुद्दे उपस्थित करणार आहे. जसं आपण मगाशी सगळं एक्सप्लेन केलं की हा लढा गायकवाड आयोग तयार करून मराठा समाज मागास आहे हे सगळं सिद्ध करून हायकोर्टने ह्याला मान्य केलं. त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टला पण हा विषय गेला, तेव्हा त्याला स्थगिती करण्यासाठी अर्ज केला गेला आणि त्यावेळी चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळेची चीफ जस्टिसखाली त्याला स्थगितीला नकार दिला गेला आणि शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळवायची सुरुवात झाली. सरकार बदलल्यानंतर ह्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये 3 जजचा बेंच निर्माण झालं. एक सहसा नियम आहे की जे कायदा विधिमंडळाने पास केला आहे, ज्याला हायकोर्टनी पारित केले, त्याला सहसा सुप्रीम कोर्ट स्टे देत नाही सहसा, पण ह्या बाबतीत त्याला इंटरिम स्टे दिला गेला. का? कारण हा कधी कधी वकील उपस्थित नाहीत, कधी वकील म्हणतात मला नीट काउन्सिलिंग मिळालं नाही, कधी वकील म्हणतात मला नीट ब्रीफिंग झालं नाही. एक मी आपल्याला एक वाक्य ऑब्झर्वेशन कोर्टाचं वाचून दाखवतो. He submitted that it is difficult to proceed with the hearing of the case as the officers of the state government have not been able to effectively assist their counsel in preparing for the hearing. ह्याचा अर्थ काय झाला की प्रॉपर ब्रीफिंग नसल्यामुळे, कागदपत्र नसल्यामुळे नाईलाजानी जे कधी इंटरिम स्टे सुप्रीम कोर्ट देत नाही, या मॅटरमध्ये इंटरिम स्टे दिला गेला आणि 5 जजच्या बेंचला ते रिफर केलं गेलं. मराठा आरक्षण रद्द केल्या गेल्या मेन मुद्दा जे गायकवाड आयोग देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी स्थापित केलं, ज्याच्या बेसिसवर मराठा समाजाला आरक्षण मिळालं, तोच गायकवाड कमिशन कोर्टाने म्हटलं की इनव्हॅलिड आहे. का इनव्हॅलिड आहे? 2 मुद्द्यांवर. एक, कोर्टाने असं व्ह्यू घेतलाय, ह्याच्यामध्ये राज्य शासन कसं चुकीचं ठरतं मी तुम्हाला सांगतो
की या आयोगाने एकतर्फी निर्णय दिलाय. या आयोगाने कुठलंही मराठा समाजाच्या विरोधात काय अर्ज आले असतील त्याचं कुठलं हिअरिंग केलंच नाही. कुठलंही हिअरिंग न करता त्यांनी एकतर्फे निर्णय दिलाय. हे चुकीचं आहे. ही बाब चुकीची आहे. खरं म्हटलं तर 18,000 अर्ज आले होते इन फेवर ऑफ मराठा आरक्षण. 15,000 अर्ज आले होते मराठा आरक्षणाच्या विरोधात. या कमिशननी या सगळ्या 15,000 अर्जावर हिअरिंग करून त्याला डिस्पेन्स केलं गेलं. 1600 पानाचा एक रिपोर्ट ॲनेक्शर म्हणून तयार केला गेला. पण दुर्भाग्यपूर्ण जाणून बुजून या काँग्रेस राष्ट्रीय सरकारने हे ॲनेक्शर्स गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला अटॅचच नाही केले आणि मराठी ते इंग्लिश जे ट्रान्सलेशनची गरज आहे ते ट्रान्सलेशन पण केलं नाही. आणखीन एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला त्यापूर्वी मी तुम्हाला थांबवतो. राज्य सरकारच्या वतीनं उपसमितीचे अध्यक्ष नामदार अशोक चव्हाण साहेब हे वारंवार सांगतायत की भाजप शिवसेना सरकारनं जे काही मराठा आरक्षणासाठी दिलेले वकील होते त्यांनी जे काही केलेली फ्रेमवर्क होतं त्या आधारेच सुप्रीम कोर्टामध्ये शेवटपर्यंत मुद्दे मांडलेले आहेत. आणि जो पाया भाजप आणखीन शिवसेना युतीच्या काळातल्या सरकारनं तयार केला होता त्याच पायावरती ही केस पुढे लढलेली आहे. नाही नाही, मी माझा मुद्दा संपू द्या. कोर्टचं 22 जानेवारी 2020 ला ऑब्झर्वेशन आहे. द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज डायरेक्टेड टू फर्निश द ट्रान्सलेशन ऑफ मराठी डॉक्युमेंट्स टू द रजिस्ट्रार विदिन 2 weeks. सर्वप्रथम ह्यांनी कुठलंही ट्रान्सलेशन, तुम्ही स्वतः सीए आहात त्यामुळे तुम्हाला या सगळ्या कायद्याची जाणीव नाही, हे मला सांगायची गरज आहे. कुठलंही ट्रान्सलेशन केलं नाही. या मुद्द्यावर गायकवाड आयोग जे आहे ते इनव्हॅलिड केलं. आपण जो आता मुद्दा घेतला मी दुसऱ्या मुद्द्यावर, हे ऐकून घ्या एकदा. मला वाटतं हे लोकांनी ऐकलं पाहिजे. दुसऱ्या मुद्द्यावर गायकवाड आयोगाला इनव्हॅलिड का केलं? 6 कमिशन्स इतिहासामध्ये 3 केंद्राच्या आणि 3 राज्याच्या आयोग स्थापन केले गेले. या 6च्या 6 आयोगामध्ये असं सांगितलं गेलं रिपोर्टमध्ये की मराठा समाज मागास नाही आहे. बर, हे ऐका, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राज्यामध्ये जे 3 आयोग झाले ते 1961 ला देशमुख आयोग झालं, 2001 ला खत्री आयोग झालं, 2008 ला बापट आयोग झालं. या तिन्ही वेळी सरकार कोणाची होती? काँग्रेस राष्ट्रवादीची. आणि केंद्राच्या आयोगच्या वेळी पण तीच. खरं म्हटलं तर राज्यांनी केंद्र शासनाने त्यावेळी जे रिपोर्ट आले होते ते रिजेक्ट करायला पाहिजे होते, नकारायला पाहिजे होते. जेव्हा आपण रिपोर्ट रिजेक्ट करत नाही असं गृहीत धरलं जातं की तुम्ही हे स्वीकारलेत. आणि या बेसिसवर सुप्रीम कोर्टने म्हटलं की या 6 रिपोर्टमध्ये जेव्हा ते म्हटले की मराठा समाज मागास नाही, तर असे काय परिस्थिती उद्भवल्या की आता गायकवाड आयोगाला वाटतं की मराठा समाज मागास झालाय. खरं म्हटलं हे पण सर्वोच्च न्यायालयानं या 6 रिपोर्टचा आढावा घेतलाय. त्यांनी ह्याच्यामध्ये नमूद केलंय. कारण सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशामध्ये वारंवार त्यांनी असं म्हटलं की गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला जातोय. दुसरी गोष्ट, अपवादात्मक परिस्थिती आहे असं वाटत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, 1992चा इंदिरा साहनी खटल्याचा जो काही निकाल आहे त्याला रेफर करून हा निर्णय दिला आहे. 50% वरती आरक्षणाची मर्यादा जाता येणार नाही किंवा देता येणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयानं ह्याच्यातला म्हटलेला प्रमुख मुद्दा आहे. आता मला सांगा की या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला असं वाटत नाही का की मुळात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय स्तरावरती न बघता त्याच्यात एक सोल्युशन ओरिएंटेड सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा मुद्दा किंवा हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं वाटत नाही का? आणि त्याच्यामध्ये भाजप राजकारण करते असं वाटत नाही? मग नाही साहेब, पहिले एक समजून घ्या मला हा सगळा एक मुद्दा. गायकवाड आयोगाला सर्वप्रथम जे गायकवाड आयोग स्थापित केलं गेलं इंदिरा स्वानी 1992चं जजमेंटच्या बेसिसवर, हे जेव्हा हायकोर्टमध्ये मान्य केलं जातं आणि सुप्रीम कोर्टला मान्य केलं जात नाही, कारण हे 6 आयोग ह्यांनी जे स्थापन केले त्याचाच बेस सुप्रीम कोर्टने घेतला. हे पायाभरणी तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीने केली की हे रिपोर्ट न रिजेक्ट करता हे पुढे जाऊन गायकवाड आयोगाला त्रास व्हावा या हेतूनेच हे त्यांनी केलं. आता राहिला प्रश्न, तुम्ही एक वेगळा मुद्दा उपस्थित केलाय. हो, मी सांगतो ना तुम्हाला. मला एक सांगा, 6च्या 6 कमिशन जेव्हा मराठा समाजाला मागास नाही म्हणून म्हणतं आणि त्यावेळेचे सरकार हे रिपोर्ट रिजेक्ट करत नाहीत, म्हणजे तुम्ही स्वीकारले की ते मागास नाहीत. पण नारायण राणे आयोग जेव्हा तयार झाला होता तेव्हा नारायण राणे आयोगानं सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे असा निष्कर्ष काढला होता. बरोबर आहे. उल्हास बापट यांनी जो काढलेला होता, बापट आयोग जो होता, त्याच्यामध्ये मात्र बरोबर उलटी परिस्थिती होती 2008 ला. बरोबर. पण मला सांगा, आता गायकवाड आयोगानं जो आपला रिपोर्ट दिला आहे, जो अहवाल दिला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी मान्य केलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, कारण त्याची कारणं ही आहेत. बरोबर आहे. तो उच्च न्यायालयानं स्वीकारला पण. बरोबर.
पण मग सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा तो नाकारलेला आहे तेव्हा त्या न्यायाधीशांना त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये त्यांच्या सापेक्षतावादानुसार तो ते नाकारला असेल. तुम्ही जे म्हणताय की यापूर्वीचे अहवाल जे आहेत त्याच्यावरती प्रभाव पडला म्हणून तो नाकारला, हा तुमचा दावा आहे? हो, कारण हायकोर्टमध्ये पण 100% हा विषय पण आला असेल तेव्हा इट इज द पार्ट ऑफ द काउन्सिल. पण मग हायकोर्टानं कसं स्वीकारला? मग तेच म्हणतो ना, इट इज अ पार्ट ऑफ द काउन्सिल टू कन्व्हिन्स द हायकोर्ट. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काउन्सिल वॉज नॉट प्रिपेअर्ड. काउन्सिलनी अर्धे अनेक्शस जोडले नाहीत. सर्वप्रथम गायकवाड आयोग इनव्हॅलिड काय? कारण त्यांनी हिअरिंगच नाही केलं असं कोर्टला वाटतं. तुम्ही कोर्टला मिसगाईड केलं, बरोबर. आणि त्यानंतर हे सगळे जे आयोग झाले, हे आयोग खरं म्हटलं तर त्या काळाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनेच घेतल्यामुळं तोच बेस कोर्टाने घेतला आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं. हे सगळ्यात महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे. पण मी तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये जो काही संपूर्ण अहवाल होता त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पण केलं नाही, ही राज्य सरकारची चूक आहे? ऑब्झर्वेशन ऑफ द कोर्ट मी म्हणत नाहीये, हे मी म्हणत नाहीये. मी मगाशी तुम्हाला वाक्य वाटून दाखवलं, इट इज द ऑब्झर्वेशन ऑफ द कोर्ट. कोर्ट म्हणते की मला ट्रान्सलेशन पाहिजे. पण मग आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपची भूमिका काय आहे? आगीत तेल ओतणार आहात तुम्ही की याच्यावरती सोल्युशन सांगणार आहात? सोल्युशन्स पण मी सांगतोय. सर्वप्रथम आता माझं म्हणणं आहे की राज्य सरकार जर तुम्हाला, मी स्पष्टपणे आरोप केला की त्यांची नियतच नाही आहे की मराठा आरक्षण द्यायचं, हे टेक्निकल मुद्द्यावर मी सिद्ध करून दाखवले. आता जर त्यांना खरंच वाटत असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे तर ते केंद्र राज्य हा विषय जर थोडा दिवस आपण बाजूला ठेवू. 4 गोष्टी आज राज्य शासनाने केल्या पाहिजे. विषय नंबर 1 की इंदिरा स्वानी जजमेंट, इंदिरा स्वानी आहे ऍक्च्युली, हा स्वानी, त्याच्या बेसिसवर 4 गोष्टी ह्यांनी केल्या पाहिजे. एक मागास आयोग स्थापित केला पाहिजे. दुसरा, मराठा समाज मागास आहे हे त्यांना सिद्ध करायला ना. ह्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम काय झाला आहे, ह्यांच्या हलगर्जीपणामुळं गायकवाड कमिशननी जी कारणं सांगितली मागास होण्याची ती सोडून त्यांना नवीन कारणं आता हुडकावी लागणार. अंडरस्टँड दिस. तिसरा, ह्यांनीच केलेले 6 आयोगाचे 6 रिपोर्ट ज्यांनी रिजेक्ट नाही केले त्यावेळी जाणून बुजून, त्यांना आता सिद्ध करायला लागणार की हे 6 रिपोर्ट कसे चुकीचे आहेत. आणि 50% वरती आरक्षण मिळण्यासाठी जे एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस आहेत हे परत त्यांना नवीन सिद्ध द्यावे लागणार. अगेन गायकवाड कमिशननी जे कारणं दिली ती सोडून नवीन कारणं त्यांना हुडकावी लागणार. पण मुळात आता 50% वरती आरक्षणाची मर्यादा न्यायची असेल तर 102वी घटना दुरुस्ती आडवी येते. अशा वेळेला राज्य सरकारला 50% वरती आरक्षण नेण्याचा अधिकारच नाही आहे, तो केंद्राचा अधिकार आहे असं जे सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादीकडून सांगितलं जाते. त्यामुळेच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. मला माहित होता हा प्रश्न येणार, त्याची पण तयारी केली आहे. आता एक तर सांगा की सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता ह्यांनी काय स्टेटमेंट केलेलंच किंमत आहे का नाही? नक्कीच आहे, नक्कीच आहे. मेहता साहेबांचं स्टेटमेंट आहे, वी कन्स्ट्रक्टेड दिस आर्टिकल 342A to be confined role of the central government. Whether states act is constitutional or not in Maharashtra's case, in our view, it is constitutional. हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. याच्यामध्ये 102 घटना दुरुस्तीमध्ये हे कॉन्स्टिट्यूशनल अधिकार कायदा करायला राज्य शासनालाच दिलाय. हे जे केंद्र राज्य ते करायला लागलेत ना, मी काय म्हणतोय, हे फक्त डिले टॅक्टिक्स चालू आहे. आता आयोग स्थापन करायचं हा केंद्राचा भाग आहे का? राज्याचा आहे. राज्याचा आहे. केंद्राने इंदिरा स्वामीच्या बेसिसवर मागास आहे का हे सिद्ध करण्याचे कारण कोण केंद्राने करायचे का? राज्याने केले पाहिजे. त्यानंतर हे मागचे 6 रिपोर्ट इनव्हॅलिड करायचं अथॉरिटी कोणाची? राज्य शासनाची. आणि परत 50%च्या वरती एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस ह्यांनाच रिपोर्टमध्ये सिद्ध करून द्यायला लागणार, जे गायकवाड कमिशननी केलं होतं. बरोबर. ह्या गोष्टी ते काही करत नाहीयेत आणि हे केंद्र राज्य करत, मला वाटतं हे जेव्हा डिले टॅक्टिक्स करत राहणार आहेत. कारण आत्ताच्या या गोष्टीमुळे 4 वर्षापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. पण जर त्यांनी हे आयोग स्थापन करून कामालाही लागले तर वी डोंट नो की कधी मिळणार. पण राज्यातला सगळ्यात मोठा समाज म्हणजे मराठा समाज. सर्वच राजकीय पक्षांना या मराठा समाजाच्या मतांची गरज आहे, असते, राहील. पण मग असं असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही असं तुम्हाला का वाटतं? ते का असं करतील? नाही, बेसिकली मी तुम्हाला फॅक्ट्सवर बोललोय. हे सगळे पुरावे मी तुमच्यासमोर मांडले. मी त्या राजकीय विश्लेषणामध्ये का नाही त्याच्यावर राजकारण करायचंय. कारण जर द्यायचं असतं तर तुम्ही आज भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे. कारण आज भाजप प्रामुख्यानं या राज्यातला विरोधी पक्ष आहे आणि भाजपचं असं म्हणणं आहे
की मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्य सरकारच्याच कोर्टामध्ये आहे. दुसरीकडं महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा अशोक चव्हाण साहेब असतील किंवा अन्य सर्व पक्षांचे नेते असतील, हे वारंवार सांगतायत, अजितदादा पवार सांगतायत की आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे. केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्तीवरती पुन्हा काहीतरी एक सोल्युशन काढलं पाहिजे आणि मग तो राज्य सरकारला अधिकार आहे. कारण 50% वरती आरक्षणाची मर्यादा जाऊ देणार नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते. सुप्रीम कोर्टनी हे बेसिकली बिकॉज ऑफ रॉंग फॅक्ट्स पुट इन फ्रंट ऑफ सुप्रीम कोर्ट. मी परत तुम्हाला सांगतोय की गायकवाड आयोगाला जे इनव्हॅलिड केले जे 2 मुद्दे होते, या मुद्द्यांवरच त्यांनी रिजेक्ट केले. 8 राज्य आहेत, तामिळनाडू असेल, हरियाणा असेल, तुमचं छत्तीसगड असेल, अशी 8 राज्य आहेत अरुणाचल प्रदेश सकट जिथं 50%च्या वरती आरक्षण दिलेलं गेलेलं आहे. पण तामिळनाडूमध्ये ही जुनी केस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आता जे बोलतोय ही 102वी घटना दुरुस्ती होण्याच्या पूर्वीची त्यांची ती आरक्षणाची तरतूद आहे. महाराष्ट्रात असं करता येणार नाहीये. आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की आता आपण जरी आरक्षण मागितलं किंवा त्याच्या संदर्भात कायदेशीर लढाई, पुनर्विचार याचिका दाखल केली, काही केलं तरी मुळात सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे की 50%च्या वरती आरक्षण देता येणार नाही. जर ते लिमिट वाढवायचं असेल तर ते किती असावं? 55 असावं, 60 असावं, 70 असावं? हे कोण ठरवणार आणि कसं ठरणार? बेसिकली मी परत तुम्हाला हा मुद्दा सांगतो. इट इज द राईट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ओनली. 102 घटना दुरुस्तीनंतर ही स्टेट गव्हर्नमेंटचेच अधिकार आहेत. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा कुठलाही संबंध येत नाही. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी हे इनव्हॅलिड केलं. मी परत त्या मुद्द्यावर येतो की गायकवाड आयोगाला इनव्हॅलिड ठरवण्यामध्ये हे जे सगळं ह्यांनी मॅटर पुटअप केलं त्याच्यामुळं कोर्टने हा व्ह्यू घेतलेला आहे. कारण हायकोर्टने राज्यात जर भाजपाचं सरकार असतं तर तुमची हीच भूमिका असती? अहो, आम्ही केलं, कायदा पास केला साहेब, पण तो सुप्रीम कोर्टानं नाकारला असता तर आज सुप्रीम कोर्टानं नाकारलाय म्हणून आपण चर्चा करतोय. साहेब मी तुम्हाला परत सांगतो, 60 वर्ष यांनी शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आणि पुरोगामी विचार करून कधीही आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही. कारण ती विल पॉवर नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांमध्ये ती विल पॉवर होती. तुम्हाला आठवत असेल की 2000 देवेंद्र फडणवीस सरकारच्या आधी यांनी 2014ला एक ऑर्डिनन्स पास केला की मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं. ऑर्डिनन्सने आरक्षण मिळतं का ऍक्टने आरक्षण अध्यादेश काढला? हा, ऑर्डिनन्स काढलं ह्यांनी. आणि ह्यांनी ऑर्डिनन्सना माहित होतं ह्यांची सत्ता येत नाही. हे ऑर्डिनन्स कोर्टात चॅलेंज झाल्यानंतर त्याला कोर्ट स्ट्राईक डाऊन करेल आणि ते पुढच्या सरकारचं त्रास होईल हे त्यांना माहित होतं. या ऑर्डिनन्समध्ये त्यांनी इंदिरा स्वामीची सांगितले रेकमेंडेशन कुठलेच घेतले नाहीत. ना आयोग केला, ना मागासे सिद्ध केला, फक्त ऑर्डिनन्स पास केला. आणि पुढच्या सरकारमध्ये कधी? आचारसंहितेच्या 1 महिना आधी. नंतर ते जेव्हा रिजेक्ट झालं, किती मोठा बवाल झाला. ते सगळं भोगले, आम्ही सगळं सोसले. त्यानंतर देवेंद्रजी दादांनी लीगल टीम करून तो गायकवाड आयोग तयार केला, ज्याला हायकोर्टमध्ये कायदा पास केला गेला. इट वॉज एक्सेप्टेड इन हायकोर्ट. आणि सुप्रीम कोर्टनी पण त्या काळामध्ये त्याच्यामध्ये इंटरिम स्टे द्यायचा नकार दिला चीफ जस्टिसनी. आणि तेव्हा मराठा आरक्षण पारित केले. इट इज बिकॉज ऑफ जाणून बुजून ठरवून फॉल्टी रिप्रेझेंटेशन इन फ्रंट ऑफ सुप्रीम कोर्ट आज ही परिस्थिती निर्माण झाली. पण मग सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण होत असेल, सादरीकरणामध्ये काही त्रुटी राहत असतील तर राज्यातील एक प्रमुख जबाबदार विरोधी पक्ष म्हणून त्याच वेळेला त्या चुका सुधारण्यासाठी का नाही प्रयत्न केलेत? त्याच वेळेला या विषयावरती का नाही आवाज उठवला? प्रत्येक वेळी तुम्ही सगळे व्हिडिओज काढून बघा. मागच्या वर्षीपासून जेव्हा त्याला इंटरिम स्टे मिळाला त्यापासून देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांचे सगळे व्हिडिओज काढून घ्या, सगळ्या ट्वीट्स काढून घ्या, सगळे इंटरव्ह्यूज काढून घ्या. वारंवार हाच मुद्दा त्यांनी स्थापित केलेला आहे की तुम्ही रिप्रेझेंटेशन नीट करत नाही. हे जे उपसमिती केली, खरं म्हटलं त्या देवेंद्रजी दादांना घ्यायला काय जात होतं? गायकवाड आयोगाने ज्यांनी केलं त्या गायकवाडना पण तुम्ही भेटला का? त्यांना बोलून त्यांच्यावर चर्चा केली का? जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने ही लीगल टीम तयार केली, एक कॉमा, एक फुल स्टॉप त्यांना बघायला लागत होता. त्याच्यामध्ये काउन्सिलला वारंवार बसायला लागते, गाईडलाईन दिली पाहिजे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, त्याच्या वेळ इन्व्हेस्ट केली पाहिजे. हे काही न करता वारंवार विरोधी पक्षांनी हे सांगितलेलं आहे की तुमची भूमिका चुका लागली आहे, तुम्ही काय तर चूक करणार आणि पुढे जाऊन हे नुकसान मराठा समाजाला सोसावं लागणार, वारंवार सांगितलं गेलं आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारनं योग्य प्रेझेंटेशन केलं नसल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं हा कायदा रद्द ठरवलेला आहे. प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादींनी ही 1961 पासून जी पायाभरणी केली, 6 कमिशन्सचे रिपोर्ट नकार न देता,
की पायाभरणी करून त्यांचं इंटेन्शन्स क्लिअर आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच नाही पाहिजे आणि त्याच्यामुळं केंद्र राज्य ह्याच्या किती वेळ गेला. आता या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही केंद्र राज्यामध्ये माझे एक 10 मिनिटं विचार घेतलाय. मी परत म्हणतो तो वेळ तुम्ही ते आयोग स्थापन करण्यामध्ये का देत नाहीये. तुम्ही आयोग का स्थापन करत नाही. आता परवा उपसमितीची मीटिंग झाली, काय ठरलं त्याच्यामध्ये, मराठा समाजाला आम्ही कुठलं नुकसान होऊ देणार नाही एक, आणि दुसरं एक समिती स्थापन केली की काय झालं हे करण्यासाठी समिती म्हणजे हलगर्जीपणा काय केला हे सिद्ध करण्यासाठी आणखीन एक समिती स्थापन केलं. त्याच्याऐवजी तुम्ही आयोगाने स्थापन केला. केंद्र राज्य केंद्र राज्य केंद्र राज्य. अहो तुमचा सुप्रीम कोर्टमध्ये वकील हजर होत नाही, एकदा नाही दोनदा. तुमचा वकील म्हणतो आय हॅव नॉट बीन प्रॉपरली गिव्हन डायरेक्शन्स कोर्टचे हे कसं धाडस करता. मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, आज देवेंद्र फडणवीस सरकार असते आणि सुप्रीम कोर्टने हा निर्णय झाला असता, काय बवाल झाला असता. नाही, सरकार कुठलंही असो, मराठा आरक्षण नाकारल्यानंतर तो संताप, तो उद्रेक किंवा त्याच्याबद्दलची अस्वस्थता, असंतोष वाढणार यात काही शंका नाही. पण मुळात या प्रश्नाकडे राजकारण विरहित आपण बघणार आहोत की नाही. हो, म्हणून मी सोल्युशन्स दिले ना. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ह्यांच्या चुकीमुळे जे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही त्यांना उपयोजना पण करावी लागणार. जे मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारने उपयोजना केल्या होत्या, राईट फ्रॉम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, तुमच्या मराठा समाजाच्या मुलांच्या हॉस्टेल फीज असतील किंवा शिक्षणाची फीज असतील, अशा उपयोजना मला अपेक्षा होत्या की या समितीने की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही 4 वर्ष 5 वर्ष ही उपयोजना आम्ही करू. त्यात होलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक रिव्होल्युशनरी स्कीम जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, त्याला तुम्ही नियोजन समितीला मर्ज करून घेतलं, म्हणजे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्ही काढून घेतलं. खरं म्हटलं तर अण्णासाहेब पाटील सारथी यांचं स्वातंत्र्य तुम्ही परत दिलं पाहिजे. या गोष्टींवर मला वाटतं उपयोजनाबद्दल मी सोल्युशन्स तुमच्यासमोरच मांडतोय, याच्याबद्दल सरकार अजून काहीच बोलत नाहीये. तुम्ही हे सगळं जे बोलताय हे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून बोलताय की या मराठा समाजातले आणि विशेषतः ज्यांनी 100 वर्षापूर्वी आरक्षण दिलं त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे आपण वारसदार आहात. तुम्ही कुठल्या भूमिकेतनं बोलताय आता. दोन्ही भूमिकेत बोलतोय, पण मला त्यात जास्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिसत आहेत. मी फॅक्ट्स मांडलेत. हे बघा, मी आता जे काय गोष्टी सांगतोय तुमच्या समोर, हे मी माझी वैयक्तिक भडास काय काढत नाही इथं. आय एम टॉकिंग ऑन फॅक्ट्स. म्हणून हे कागद आणलाय. आजची माझी प्रेस कॉन्फरन्स पण जी झाली त्याच्यामध्ये मी फॅक्ट्सवर बोललोय. आय एम प्रेझेंटिंग फॅक्ट्स. मी कुठं हवेत बार मारत नाहीये का कुठं माझी वैयक्तिक भडास काढत नाहीये. दीज आर द फॅक्ट्स. आणि ह्या फॅक्ट्सवर मी सिद्ध करून दाखवायला लागले ह्यांची कधीही ओव्हर द इट्स अ प्रिन्सिपल काँग्रेसचे विषय की त्यांना कधीही आरक्षण द्यायचं नव्हतं. आज आमच्या चर्चेमध्ये समरजित सिंह घाडगे सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.